जवळजवळ 5 वर्षातनं ही जागा आलेल्या आहेत त्या, म्हणजे रिक्त जागेंची संख्या एवढी मोठी आहे आणि यानंतर ही ऍड परत कधी येईल त्याची पण गॅरंटी नाही. त्याच्यामुळं असं लक्षात घ्या की ही जी संधी आहे, ही संधी तुमच्यासाठी शेवटची संधी असेल आणि म्हणून आजचं हे सेशन आहे, अजिबात स्किप करू नका. का तर जुलै महिन्यामध्ये जी एक्झाम होणार आहे आणि त्या एक्झाम मध्ये 65+ हे पूर्वचं तुमचं टार्गेट नक्कीच पाहिजे आणि हे 65+ टार्गेट कोणकोणत्या विषयाचे कोणकोणते चॅप्टर फोकस केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे हे आजच्या सेशन मधून मी सांगणार आहे आणि नेमके ते चॅप्टर कशातून करावे लागणार हेही या सेशन मधून मी सांगणार आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही सगळी जी पीडीएफ आहे इम्पॉर्टंट चॅप्टरची ती सुद्धा मी टेलिग्रामला टाकणार आहे. त्याच्यामुळं टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा. तर आपण आजच्या सेशनची सुरुवात करूयात की AMVI-RTOच्या एक्झाम मध्ये आता AMVI-RTO असं मी नाव घेतोय म्हणजे तुम्हाला वाटत असेल याला काहीच कळलं ना, काहीच माहित नाही पोस्ट, परंतु आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण याला RTO म्हणून संबोधतो. तसं ही प्रमोशनची पोस्ट आहे. सुरुवातीला जॉईन होताना असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर म्हणूनच तुम्ही जॉईन होत असता. तर असा विषय लक्षात घ्या, 65+ मार्काचं टार्गेट कसं अचीव करायचं हे आपण बघूयात. पहिला मुद्दा लक्षात घ्या की तुमच्या समोर या ठिकाणी बॅच सुद्धा आहे. हे बॅच तुम्ही नक्की जॉईन करा. ह्याची अत्यंत नगण्य किरकोळ किंमत आहे, परंतु या बॅचच्या माध्यमातून हे सगळं जे ते कव्हर केलं जाणार आहे. हे व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा. का तर इथं तुम्हाला युट्यूबला आमचे डेमो लेक्चर पण अवेलेबल आहेत. ते बघून तुम्हाला कळेल जे मी बोलतोय ते बरोबर बोलतोय का, तर अशाच वेळेनं तुम्हाला जावं लागेल, दुसरा मार्ग नाही. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं RTOची परीक्षा कशी आहे तर 100 प्रश्न, 100 मार्क, पदवीचा दर्जा, 1 तास वेळ, म्हणजे या ठिकाणी पूर्व परीक्षा आहे. कंबाईन ग्रुप सी मध्ये ही परीक्षा ऍड झालेली आहे. 1/4 निगेटिव्ह आहे. पूर्वीचा पॅटर्न चेंज झालेला आहे. आता हा नवीन पॅटर्न आहे. आता ह्यामध्ये जर पाहायचं झालं तर बघा हे विषय आहेत. आता या विषयामध्ये हे मार्क आहेत, ह्या विषयाची मार्क आहेत, म्हणजे इतिहासावरती 10 प्रश्न, भूगोलवरती 10 प्रश्न, अर्थशास्त्र 15 प्रश्न, चालू घडामोडी 15 प्रश्न, राज्यघटना 15 प्रश्न, विज्ञान 15 प्रश्न, गणित आणि बुद्धिमत्ता हे 20 प्रश्नासाठी विचारलं जाते. असा 100 प्रश्नाचा पेपर, 100 मार्काचा पेपर, वेळ 1 तास, म्हणजे या ठिकाणी एक अर्धा मिनिटाच्या थोडस 2-3 सेकंद जास्त प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला वेळ मिळतोय. आता बऱ्याच दिवसातून परीक्षा आल्यामुळं स्पर्धा पण तेवढीच मोठी तीव्र आहे. आणि मग लक्षात घ्यायचं की या इतिहासात नेमकं काय वाचावं, भूगोलमध्ये नेमकं काय वाचावं, म्हणजे प्रत्येक विषयात नेमकं काय वाचावं, तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर इथं लक्षात घ्या, तर इथं साधारणतः आपण इतिहास विषयापासून सुरुवात करूयात की इतिहासात नेमकं तुम्ही कोणत्या घटकावरती फोकस केला पाहिजे, हा सगळ्यात पहिला मुद्दा पहा. तर इतिहासाचे जे 10 प्रश्न आहेत, ह्या 10 प्रश्नाचं जर डिस्ट्रीब्युशन तुम्ही पाहायचं झालं तर 5 आणि 5 साधारणतः असं राहतं. म्हणजे 5 प्रश्न हे समाज सुधारक, प्रबोधन अशा गोष्टीवरती येतात. ह्यामध्ये आदिवासी चळवळी, वृत्तपत्रे, क्रांतिकारी चळवळी, 1857च्या पूर्वीचा उठाव आणि 1857चा उठाव असे टॉपिक इथं राहतात. आणि साधारणतः 5 प्रश्न जे आहेत राजकीय मध्ये येतात. आता हे उठाव वगैरे हा राजकीयच भाग झाला. आता राजकीय मध्ये जर आपण पाहायचं झालं तर साधारणतः कायदे, काँग्रेसची स्थापना, काँग्रेस पूर्वीच्या राजकीय संघटना, ब्रिटिशांची धोरणं, गांधी युगातल्या चळवळी, भारतातील शिक्षण, वृद्धी, विकास. आता लक्षात घ्या, जरा वेळ हे 18 चॅप्टर आहेत जे 2021 पासून 2025 पर्यंत ह्या 18 चॅप्टर वरती इतिहासाने प्रश्न विचारलेले आहेत. आता हे चॅप्टर एवढे जरी असेल तर हे वाचले कसे पाहिजेत किंवा कुठून वाचले पाहिजेत हा मुद्दा लक्षात घ्या. तर इतिहासाचा असा आहे की किती वाचलं तरी कमीच आहे असं बोललं जातं. तर याला सगळ्यात बेस्ट ऑथेंटिक सोर्स म्हणजे मी उत्तम गोरे,
का तर तुम्ही कधी युट्यूबला उघडून माझं लेक्चर बघा किंवा जुनी लेक्चर बघा किंवा काही बघा, तर तुमच्या लक्षात येईल की इथं कशा प्रकारे आपण शिकवतो. आता याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला स्वतः वाचायचं असेल तर तुम्ही काय करावं, पुस्तक वाचायचं झालं तर लक्षात घ्या 11वीचं एक पुस्तक आहे ओल्ड इतिहासाचं स्टेट बोर्डचं. कशाचं? स्टेट बोर्ड. हे स्टेट बोर्डचं पुस्तक तुम्ही तोंडपाठ करा. ह्यातले फक्त पहिले 2 चॅप्टर करू नका. जे पहिला चॅप्टर आहे प्राचीन महाराष्ट्र आणि दुसरा आहे मध्ययुगीन महाराष्ट्र, ते 2 चॅप्टर सोडता राहिलेला अख्खं पुस्तक तोंडपाठ करा. का तर त्या पुस्तकातून आतापर्यंतच्या इतिहासानुसार 10 प्रश्नापैकी 6 ते 7 प्रश्न हे त्या पुस्तकाच्या रिलेटेड आलेले आहेत. आणि हे करत करत आयोगानं आतापर्यंत विचारलेले कंबाईनचे PYQ इतिहासाच्या संदर्भात करा. एवढ्या दोन्ही गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे. बाकी लय लंबी मोठी मोठी पुस्तकं तुम्हाला वाचण्याची गरज नाही. हा पहिला मॅटर करायचा इतिहासाच्या संदर्भात. लक्षात येते? बॅच मध्ये तुम्हाला हायच लेवलनं मी सगळं क्लिअर कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही म्हणसाल बॅचचं प्रमोशन करताय का लेक्चर घेताय, तर तुम्हाला कळकळीनं एक गोष्ट सांगतो, बॅचचं प्रमोशन याला म्हणता येत नाही. का तर जितकं ओल्ड इतिहास ऑथेंटिक आहे तितकं मी शिकवलेलं सुद्धा तितकंच ऑथेंटिक आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं ते सगळं करायला जेवढे पैसे लागणार तेवढ्या पैशामध्ये तुम्ही लेक्चर पण करू शकता. एक्स्ट्रा 1 रुपया तुम्हाला तिथं लागणार नाही. आता जर पुढचा मुद्दा पाहायचा झाला, विषय आहे घटना. आता या ठिकाणी राज्यघटनेचं या ठिकाणी बघा 19 चॅप्टर आहेत आणि 2000 साधारणतः 21 ते 2025 मध्ये ह्या 19 चॅप्टर वरतीच टोटल 15 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त चॅप्टर विचारण्यात आलेले नाहीत. म्हणजे 5 वर्षाच्या क्वेश्चन पेपरमध्ये ह्याच्या व्यतिरिक्त चॅप्टर विचारलेले नाहीत. आणि म्हणून हे व्यवस्थितरित्या तुम्हाला हे 19 चॅप्टर जे आहेत हे कोणते आहेत बघा, अतिशय सोपे आहेत. आणि त्यातली त्यात आनंदाची बाब अशी आहे बघा, हे जे पहिले 10 चॅप्टर आहेत ना, घटनेची निर्मिती, मूलभूत हक्क, प्रस्तावना, मार्गदर्शक तत्व, संघराज्य, राष्ट्रपती, संसद, सर्वोच्च न्यायालय, विधानमंडळ, महाधिवक्ता, हे जे सुरुवातीचे 10 चॅप्टर आहेत ना, ह्या 10 चॅप्टर वरती 10 प्रश्न विचारतायत. म्हणजे प्रत्येक एका चॅप्टर वरती 1 प्रश्न आहे. बाकीचं हे तुम्हाला सांगू का, ह्यामध्ये घटना दुरुस्तीवर हमखास 1 प्रश्न विचारला जातो. बाकी मग कधी ह्याच्यावर येतो, कधी ह्याच्यावर येतो, कधी एखादा पंचायत राजवर येतो. मग असे राहिलेले 4 प्रश्न जे आहेत ह्या उरलेल्या चॅप्टर मधून आपल्याला दिसतात. पण सगळ्यात सुरुवातीला तुम्ही 10 चॅप्टर हे तोंडपाठ करा. आता हे 10 चॅप्टर तुम्ही एम लक्ष्मीकांत नावाचं पुस्तक आहे. कोणतं? एम लक्ष्मीकांत हे पुस्तक बघा. ह्या पुस्तकामध्ये हे 10 चॅप्टर टिक करून घ्या आणि हे 10 चॅप्टर तुम्ही वाचून घ्या. तुम्हाला सांगतो, तुम्हाला पहिल्यांदा इथं 10 चॅप्टर आणि परत वेळ उरल्यावर हे चॅप्टर सहज 12-13 मार्क हे पॉलिटी विषय देऊन जात असतो. का तर लक्षात घ्या की यामध्ये कुठलाही घटक असू द्यात, तर यामध्ये कुठल्याही घटकामध्ये नेहमी लक्षात घ्यायचं जिथं 15 प्रश्नाचा विषय आहे. जसं की इथं आपण पाहतो 15 प्रश्नाचा विषय कोणकोणते आहेत बघा. यातले अर्थशास्त्र, राज्यघटना, विज्ञान, बरोबर आहे ना. जिथं 15 प्रश्नाचा विषय आहे ना, अशामध्ये तुम्हाला किमान नाही म्हणलं ना तर लक्षात ठेवायचं आहे की 10 ते 12 प्रश्न बरोबर आणावेच लागतात. किती? 10 ते 12 प्रश्न. तेव्हा ते तुम्ही 60-65 प्लस जाऊन बसता. 60-65 प्लस पेक्षा मेरिट कमी लागू शकतं, परंतु तेवढी मार्क पाडली की तुम्ही मोकळ्या मनानं मेन्स करू शकता, बिनगुरी मेन्स करू शकता. आणि तुम्हाला असं वाटत असेल आमचे विद्यार्थी कमी आहेत, 3-3.5 लाख विद्यार्थी आहेत जे मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्लीट करून वाट बघत बसले ते ऍडचे. का तर मागचे पुढचे पार 2016 पासून आहे. का तर या पदासाठी वयोमर्यादाही जास्त आहे. त्याच्यामुळं
कॉम्पिटिशन कमी समजू नका, का तर हात दोन मागं लागणारी पोरं भरपूर आहेत इथं. आता पुढचा विषय जर पाहायचा झाला तर पुढचा विषय तुम्हाला सांगतो, भूगोलचा विषय. 10 प्रश्नासाठी किती? 10 प्रश्न. तर भूगोलसाठी महाराष्ट्रातलं तुम्ही कुठलंही पुस्तक वाचा, कुठलंही पुस्तक वाचा, कुठलंही वाचा, दीपस्तंभ वाचा, कोळंबे वाचा, आपलं क्लासच्या नोट्स वाचा, काही वाचा तुम्ही, कुठल्या पुस्तकाबद्दल काही शंका नाही. त्या पुस्तकामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलचे एवढे चॅप्टर तुम्ही करा, एवढे चॅप्टर करा. हे चॅप्टर सगळे जे आहेत हेच मी तुम्हाला टेलिग्रामला PDF टाकून देतो. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक जॉईन करा आणि हे चॅप्टर करा. का तर हे 2021 ते 2025 पर्यंत आपण काढलेले आहेत. ह्या चॅप्टर मधूनच ह्यामध्ये आपण पाहतो वन, लोकसंख्या, हवामान, खनिज संपदा, प्राकृतिक भूगोल, ऊर्जा साधनं, नदी प्रणाली, मृदा, उद्योग, आर्थिक भूगोल. आणि ह्याला वाचायला जास्त वेळ लागत नाही. एका दिवसात एक चॅप्टर याचा चांगला वाचून होतो आणि ध्यानातनं जात नाही. तर साधारणतः 10 पैकी 6 ते 7 प्रश्न ह्या चॅप्टर मधून येतात आणि राहिलेले 3 ते 4 प्रश्न हे भारताचा भूगोल, भारताची नदी, भारताचं खनिज, भारताची प्राकृतिक रचना आणि भारताच्या सीमा करा. आता यावेळेस युद्धामुळे सीमावर्ती भागावरती क्वेश्चन विचारतील, कोणत्या देशाला कुठं सीमा लागून आहे, समुद्राची कोणती सीमा लागून आहे किंवा काय. आणि ह्याच्यावरती एवढ्या 6 चॅप्टरवरती 3 ते 4 प्रश्न. तुम्हाला सांगतो पुरंचे पुरं पुस्तक तुम्ही रगडायची गरज नाही, पुरंच्या पुरं पुस्तक कुठलं वाचायची गरज नाही. एवढ्यावरती सगळं तुमचं काय क्लिअर कव्हर होत असतं. हा मुद्दा लक्षात घ्या, बरोबर आहे. हा, तर पुढं लक्षात घ्यायचं आहे, पुढचा विषय ह्या ठिकाणी आहे अर्थशास्त्र. 15 प्रश्न आहेत, 15 प्रश्न. अर्थशास्त्राचे हे 14 चॅप्टर. 14 सोडून द्या, 14 करू नका. याच्या फक्त एक प्रश्न आलाय 2021 ते 25 मध्ये. कोणत्या चॅप्टरवरती आहे? 14व्या. अन्यथा हे 13 चॅप्टरवरती 15 प्रश्न येतात. आता तुम्हाला हिथं सांगतो, सगळ्यात ऑथेंटिक सोर्स माझी लेक्चर. युट्यूबला उघडून बघा, ह्यातले काय चॅप्टर मी कव्हर करून ठेवलेले आहेत. त्याच्या बाहेर क्वेश्चन पण जाऊ शकत नाही, का तर PYQ सहित संभाव्य क्वेश्चन पर्यंत नेमकं त्यात काय काय विचारलं जाऊ शकतं, हे सगळं काय आपण तिथं कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरा ऑथेंटिक सोर्स 13 चॅप्टरचा आहे, ते म्हणजे तुम्ही रंजन कोळंबेचं पुस्तक करा, बरोबर आहे. परंतु पुस्तक वाचून घोळ काय होतो इथं, की बरेचसे प्रश्न फॅक्ट्सवर नाहीत, समजून घेण्यावर आहेत. आणि इकॉनॉमिक्स सारखा विषय हा समजून घ्यावा लागतो. मी भूगोलमध्ये बोललो का तुम्हाला काय, की इथं माझ्या मागं उदबत्ती लावली आणि ती वावळतोय तुमच्यावरनं, असं काय म्हणलं का? नाही. पण अर्थशास्त्रात म्हणतोय. अर्थशास्त्रात का म्हणतोय, का तर इथं गरजच आहे. का तर इथं 15 पैकी 14 प्रश्न तुम्ही माझ्या लेक्चर मधून सहज कव्हर करू शकता. नाही तर कोळंबेमधून तुम्ही वाचून घ्या, पहिला PYQ सोडवा सगळे. का तर या विषयात मार्क घालवायचे नाहीत. का तर इथं मार्क गेले तर तुम्हाला सांगतो बाकीच्या सगळ्या विषयात सगळ्यांना सेम मार्क पडतातच पडतात. हिथं ज्याचे मार्क टिकतात तो मेरिटमध्ये टिकतो. का तर या विषयाला इग्नोर लोक जास्त करतात. तर इथं रंजन कोळंबे वाचा आणि हे चॅप्टर करा. कृषी, आर्थिक योजना, महत्वाच्या योजना, धोरणे, कार्यक्रम समिती, सार्वजनिक वित्त, दारिद्र्य, बेरोजगारी, राष्ट्रीय उत्पन्न, चलनवाढ, लोकसंख्या, आंतरराष्ट्रीय वित्त संघटना, औद्योगिक सुधारणा, भारतीय परकीय व्यापार, बँकिंग आणि अर्थसंकल्प, हे करावे लागणारे चॅप्टर. एका चॅप्टरला एक प्रश्न फिक्स येतोय, म्हणजे इतकं प्रॉपर कुठलाच विषय नाही. आता पुढचा मुद्दा जर पाहायचा झाला तर जीवशास्त्र आहे. आता ह्या विषयाचे चॅप्टर बघायची गरज नाही, हे चॅप्टर आहेत हे बघू पण नका, का तर हे आता काढलेले आहेत आपण. पण विज्ञान हा समजण्यावर आहे, म्हणून फक्त 9वी आणि 10वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक वाचा. 15 प्रश्नासाठी विज्ञान येत. 9वी आणि 10वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक वाचा, त्यामधलं सगळं जीवशास्त्र वाचा, भौतिकशास्त्र वाचा आणि रसायनशास्त्र पण वाचा त्याच पुस्तकातून. का तर हे असं जर तुम्ही वाचलं,
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, तर यातनं तुम्हाला समजतं नेमकं आवर्त सारणी काय आहे, नेमकं क्लासिफिकेशन कसं करतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगू का, एखादा विषय समजून घेण्यावर आहे. हा विषय समजून घेण्यावर आहे. कोंबडी पण अंड घालते आणि मासा पण अंड घालतो. मासाच म्हणा ना, माशाची मादी माशी असं ना, मासा मासा कोंबडी, बरोबर आहे ना. आता कोंबडीच्या अंड्याला आपण अंतर्गत फलन म्हणतो आणि माशाच्या अंड्याला बाह्य फलन म्हणतो, बरोबर. एक्सटर्नल रिप्रोडक्शन आणि इंटरनल रिप्रोडक्शन. का तर आता 10 प्रश्न तर इथं बायोलॉजीवर आहेत, 5 प्रश्न फिजिक्स केमिस्ट्री आहेत 15 पैकी. आता ह्यामध्ये काय होतं सांगतो, एक्सटर्नल इंटरनल ह्या दुनियादारीमध्ये नेमकं काय असतं. कोंबडीला अंड घालाय कोंबडा लागतोय, पण माशाच्या मादीला अंड घालाय मासा लागतोय का नाही. घातलेल्या अंड्यावर मग मासा प्रक्रिया करतो नर, आणि मग त्यातून पिलाची उत्पत्ती होती. ह्या बारीक बारीक गोष्टी जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत विज्ञानाचे मार्क्स तुम्हाला बरोबर येत नाही. बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस, या ठिकाणी प्लाझ्मोडियम, हे इन्फेक्शन मध्ये नेमकं अँटीबायोटिक चालतं कोणावरती, इंटरफेरॉन चालतं कोणावरती, हे समजून घ्यायला 9वी 10वीची पुस्तकं वापरणं, त्यातनं तो विषय नीट समजून घेणं, ह्याला PYQचा लय मोठा फायदा होत नाही विज्ञानाला, तुम्हाला सांगतो. हा पण होतो, प्रश्न कसे येतात ते समजण्यासाठी, बरोबर आहे. तर याला ह्या वेनं जर तुम्ही गेला तर तुम्हाला त्याचा भरपूर असा फायदा नक्कीच झालेला पाहायला मिळतो. आता पुढचा विषय गणित आणि बुद्धिमत्ता. ह्या विषयाला काहीच करू नका, तुम्हाला सांगतो. एकच टेक्निक आहे माझी, 20 पैकी 18 प्रश्न बरोबर यायची. ते म्हणजे 2013 पासून ते 2025 पर्यंतच्या सगळे कंबाईनचे पेपर घ्या, तसे सेट पण मिळतात, आणि त्यातून सगळं गणित आणि बुद्धिमत्ता तुम्ही सोडवून काढा. बस, त्याच्या बाहेर काय टाईप येत नाही. आयोगाचा पेपर सोडल्यामुळं फक्त टायमिंगचा इथं इश्यू असतो. स्पीड मध्ये सोडवण्याची सवय पाहिजे. स्पीड कॅप्चर करता आलं, स्पीड ग्रास्प करता आलं तर अडचण नाही. एवढंच गणित बुद्धिमत्तेला करा. आणि चालू घडामोडीला काय करायचं, तर चालू घडामोडीचे ह्या ठिकाणी आपण पाहतो, हे चॅप्टर आहेत 12. हे 12 चॅप्टर साधारणतः जून 2025 ते जून 2026 पर्यंतचे सिम्प्लिफाईड, परिक्रमा, कोणतंही पुस्तक घ्या आणि त्यातून एवढे चॅप्टर फक्त काय करा, टिक करून घ्या. बस, ह्याच्या पलीकडे तुम्ही काहीच करू नका. एवढं करा आणि मॅक्सिमम प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवा. का तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे जवळजवळ 40-45% रिपीट होतात. हा मुद्दा लक्षात घ्या. मग नुसते कंबाईनचे सोडवू नका. ह्या विषयाचे राज्यसेवेचे सोडवा, फॉरेस्टचे सोडवा, ॲग्रीचे सोडवा, सिव्हिलचे सोडवा, कोणत्या एक्झामचे आलेले मॅक्सिमम क्वेश्चन सोडवा. आणि ह्या सगळ्याला धरून जायंट चालू केलेली जी बॅच आहे, ही बॅच मात्र तुम्हाला फक्त आणि फक्त 2499 मध्ये, आणि यामध्ये प्रत्येक विषय मी सांगतोय त्याच प्रकारे इथं फॅकल्टीनं शिकवलेला आहे. त्याच्यामुळं बिन बबाट बॅच जॉईन करा. का तर जेवढे पैसे पुस्तकाला लागणार आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन घ्यायला लागणार आहेत, त्याच्यापेक्षा अर्ध्याच किमतीमध्ये विथ लेक्चर नोट्स, ह्या ठिकाणी मागील प्रश्नपत्रिकेचा विश्लेषण आणि पर्सनली गायडन्स सुद्धा ह्यातून तुम्हाला प्राप्त होणार आहे, बरोबर आहे. हे ॲप पण आहे, डाउनलोड करा. सगळं काय लक्षात येईल तुम्हाला. ह्या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.